बातमी आहे पंढरपुरातून शुक्रवारपासून विठू माऊलीचं केवळ मुखदर्शन होणार आहे। 1.5 महिन्यासाठी विठ्ठलाचं गाभारा दर्शन हे बंद असणार आहे। गाभाऱ्याच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। विठू माऊलीचं केवळ मुखदर्शन हे आजपासून होणार आहे। 1.5 महिन्यासाठी गाभारा दर्शन हे बंद असणार आहे। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। पाहूयात। विठ्ठलाच्या मूर्ती संवर्धनासाठी आजपासून पुढील 45 दिवस विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन हे बंद करण्यात आलेलं आहे। विठ्ठलाच्या गर्भगृहातील मूर्ती शेजारी असलेली ग्रॅनाइट फरशी तसेच हा पुढील सोळखांबीचा भाग हा पूर्णपणे नूतनीकरण करण्याच्या दृष्टीने आणि याला पुरातन स्वरूप देण्याच्या दृष्टीने आजपासून विठ्ठल मंदिरात काम सुरू होणार आहे। याच कामाचा पहिला भाग म्हणून हा पुरातन असणारा चांदीचा दरवाजा, आतमधील कमानीमधील असणारी चांदी ही सर्व काढण्याची सुरुवात आज विठ्ठल मंदिरामध्ये होणार आहे। आज पहाटे 5 वाजल्यापासून पावणे 11 वाजेपर्यंत भाविकांना केवळ मुखदर्शन देण्यात येत आहे। आपण पाहू शकतोय की मुखदर्शनासाठी भाविकांची इथं रांग लागलेली आहे। केवळ 5.5 तास विठ्ठलाचं मुखदर्शन असल्यानं भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतायत मुखदर्शनासाठी। मुखदर्शनातून केवळ आणि केवळ विठ्ठलाच्या दर्शनाचं समाधान हे भाविकांना मानावं लागते। खरं तर देशभरात विठ्ठलाचं हे पदस्पर्श दर्शन आहे। स्पर्श करून असणारा देव म्हणून विठ्ठलाकडे पाहिलं जातं। मात्र त्याच विठ्ठलाच्या मूर्ती संवर्धनासाठी आता पदस्पर्श दर्शन करून मुखदर्शन करण्यात आलेले आहे आणि विठ्ठल मंदिराच्या आणि मूर्ती संवर्धनाच्या दृष्टीने होणाऱ्या कामाची सुरुवात ही आजपासून विठ्ठल मंदिरातून होणार आहे। विठ्ठल मंदिरातून संकेत कुलकर्णी, जय महाराष्ट्र, पंढरपूर।